जरा शिस्तीने वागायचं ग. हे बघ, गजानन महाराज शिस्तीचे कडक भोगते होते. त्यांना खोटेपणा अजिबात चालायचा नाही. त्यांना माणसाची पारख होती. पारख म्हणजे काय आजोबा? अगं, पारख म्हणजे समोरचा माणूस ओळखणं. काही वेळेला काय होतं, माणूस काहीतरी बोलत असतो पण त्याच्या मनात दुसरंच काहीतरी असतं. हे काय, हे ओळखणं म्हणजे माणूस ओळखणं. याला माणसाची पारख म्हणतात. अच्छा. हा, माणसाच्या अंगी लबाडी, खोटेपणा, अहंकार असेल तर महाराज त्याला शिक्षा करायचे. जशी त्यांनी विठोबा घाटोळ या माणसाला केली. विठोबा घाटोळ कोण आजोबा? विठोबा घाटोळ हा एक माळी होता, पण काम काही करायचा नाही. हा, त्याच्या अंगी आळस नुसता भरलेला होता. असेल हरी तर देईल खाटल्यावरी. म्हणजे हे नशिबात असेल तर मिळेल, पण त्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत, अशी त्याची वृत्ती होती. मला विठोबा घाटोळची गोष्ट सांगा ना आजोबा. सांगतो. राम राम घाटोळ वहिनी. राम राम पितांबर भाऊजी. वहिनी कशा आहे ती? एकदम ठीक. बर, विठोबा शेठ कुठं आहेत? शेट म्हणून ही नव्हता वे असनी. अहो, हे माळी लेखाचा कामधंदा करत नाही, नुसता बसून खातो. मग ह्याला शेठ नाही म्हणायचं तर दुसरं काय म्हणायचं? मला सांगा, जातो का कामावर कुठं तो? नाही ना भाऊजी, कितींदा समजून सांगितलं हे असनी, पण जागचं हलतच नाहीत बघा. खरंच गावातली लोक ह्यांच्या आळशीपणाचं पवड गाव लागलेत. वहिनी, विठोबा पहिला तसा नव्हता. मग आताच एवढा आळस त्याच्या अंगात कुठनं भरलाय कुणास ठाऊक. भाऊजी, तुम्हीच काहीतरी समजून सांगा की हे असनी. अहो, हे काय बी कामधंदा करणं झालेत. अहो, 2 वेळच्या भाकरीची ददार झाली आमासनी. आता मी सांगणारा कोण हो? जिथं स्वतःच्या बायकोचा माणूस ऐकना तिथं ह्या पितांबर शिंप्याचं काय ऐकणार आहे? हा, पण तुम्ही एक काम करा. बोला. अहो, गजानन महाराज भवानीराम शेठच्या घरी मुक्कामाला आहेत. असं होय? तुम्ही विठोबाला त्यांच्याकडे पाठवा. गजानन महाराजांची सेवा करायला सांगा. त्यांच्या पायावर मस्तक ठेवायला सांगा. मग बघा वहिनी, 2 वेळच्या भाकरीची चिंताच दूर होईल. खरंच भाऊजी, तुम्ही म्हणताय तसंच करते बघा. मी येते. हा, चल. बघा तेव्हा झोप झोप बघतेच. आवा उठा की, दीच वर आला तरी झोपून राहिलाय. अगं कशा बाई उठवतेस या? झोपू दे की गुमान. असं झोपून राहिलात तर पोट कसं भरायचं? भाकर कुकडा कोण देणार आपल्याला? तुमचा बाक माझा बाक. दोघं येत नाही बघ गेल्यावर. आणि आता आपली बी दोघांची उपासमारीनं वर जायची येळ येणार. 4 दिवस झालं तिकडनं तिकडनं भाकर तुकडा मागून पोट भरतोया. अहो बुटा, बाहेर काहीतरी काम शोधा. फुकट कोण खायला देणार आपल्याला? अगं असेल हरी तर देईल खाटलावरी. आग लागली तुमच्या खाट्याला मुर्दापासून. अगं काय तू पण झोपू बी देत नाहीस माणसासनी. अहो, असं काय करताय? जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा. चांगलं बागकाम करणारं माळे तुम्ही. अहो, असं काय करताय? उठा म्हणते ना. कामाधंद्याला काहीतरी लागा, का जिकडे तिकडं बायकोलाच तोंड वेगळायला लावणार. बरं बरं करतो काहीतरी. जा 4 भाकऱ्या थाप जा. लई जोराची भूक लागली आहे बघ. 4 भाकऱ्या? एका बी भाकरीचं पीठ नाही घरात, मन 4 भाकऱ्या. आता एवढी का भीक लागली तुला? तुम्ही भिकेला लावलं. आता कसं करायचं? अगं पण काम हुडकायला गेल्यावर काम बी तर गावायला हवं ना. आता हिथं तिथं काय नाही तर भवानी शेठच्या घरी जा. त्यांच्या घरी झाडलोट करा. गजानन महाराजांचा मुक्काम आहे त्यांच्या घरी. गावात ऐकलंय महाराज लय दळत बघा. तुम्ही त्यांच्याकडे जा, महाराजांची सेवा करा. ते आपल्याला भाकर तुकडा नक्की देतील बघा. असं म्हणतेस वय?
का नाही माहिती नाही. भवानीराम बंकटलालला विचारायची सोय नाही. रागावतील, भिकारड्या चालता हो इथून असं म्हणतील. नकोच, कुमान काम करत राहावं. पण महाराजांना जर कळलंच नाही की त्यांच्या सेवेसाठी मी इथे अंगण झाडतोय, तर मला सेवेचं फळ मिळणार कसं? आणि फळच मिळणार नसेल तर मी सेवा का करू? कोण विठोबा? काय रे, काय करतोस तू इथं? भवानी रामशेठ, मी गजानन महाराजांच्या दारात आलोय. ते इथेच राहतात ना? मला महाराजांची सेवा करायची आहे. वा, छान विठोबा, छान. कर हो, सेवा कर आणि रोज येत जा. अरे, महाराजांची सेवा करायला थोर भाग्य लागतं. मी महाराजांना भेटू? नको, आता ते ध्यानस्थ आहेत. हा, तुझं काम चालू राहू दे. तुला जरी महाराजांपर्यंत पोचता नाही आलं ना, तरी तुझी सेवा मात्र त्यांच्यापर्यंत नक्की पोचेल. हा, चालू द्या. सेवा नक्कीच पोचेल हो भवानी रामशेठ, पण सेवेचं फळ तेवढं आमच्यापर्यंत पोचवा म्हणजे झालं. गण गण गणात बोते. शांते, अगं ए शांते, शांते. काय तुला माझ्या नावानं गळा काढाया? मी जितते याच. अगं तसं नाही, ही बघ भाजी आणि भाकरी. भाजी आणि भाकरी म्हणजे तुम्ही काम करायला लागला? देवच पावला म्हणायचा. देव नाही, महाराज पावले. महाराज पावलं? तू म्हणालीस म्हणून मी भवानीराम शेठच्या घरी गेलो. हं. समजा अंगण दिलं झाडून आणि भवानीरामला म्हटलं मला महाराजांची सेवा करायची आहे, महाराजांची भेट घ्यायची आहे. मग काय भेटलो महाराजांना. अगं महाराजांना पाहिल्यावर माझ्या मनात विचार आला, यो महाराज मला काय देणार? त्यांच्याच अंगावर धड कापड नाही, आपल्यापेक्षा बत्तर हालत आहे त्यांची. अहो, असं काय म्हणताय? गजानन महाराज देव आहे ती देव. अहो, कसलं देव आणि कसलं काय? आता माझं नाव विठोबा म्हणून मी काय देव झालो काय? मग त्यांचं नाव गजानन, मग ते कसे काय देव होतील? ते राहू दे, आपलं काम बेस झालं बघ. महाराज लय खुश झाले माझ्यावरती, म्हणले विठोबा रोज येत जा. बंकटलालला महाराजांनीच सांगितलं आपल्याला भाजी भाकरी द्यायला बघ. त्यांनीच बंकटलालला सांगून दिली बघ भाजी भाकरी बांधून आपल्याला. आता माळी काम करायची काय बी गरज नाही आपल्याला. नुसतं महाराजांच्या पुढं पुढं करायचं की देत्यात पोटाला चार घासते. माझ्या डोक्यात एक शक्कल आली. कोणची? अगं शंकराच्या देवळात नंदी असतो ना, लोक आधी नंदीच्या पाया पडतात आणि मग शंकराच्या. तसं मी महाराजांचा नंदी होणार. म्हणजे लोक आधी मला नमस्कार करणार आणि मग महाराजांचं दर्शन घेणार. आता मी महाराजांचा एवढ्या जवळचा म्हटल्यावर लोक हातावर काय बाई ठेवतीलच ना. कशी वाटली माझी शक्कल महाराजांच्या कृपेने? विठोबा, जी महाराज. अरे तू माळी ना? वय महाराज. मग काही काम का नाही करीत? माझ्या पायाशी बसून असा वेळ का वाया घालवतोस? नाही महाराज, तुमच्या पायाशी माझा स्वर्ग आहे महाराज. मला दूर करू नका महाराज, मला तुमची सेवा करू द्या. सेवा? वय महाराज. सेवा करून काही मेवा मिळेल असं तर नाही ना तुझ्या मनात? नाही नाही महाराज, अहो असं भलतं सलतं कसं येईल माझ्या मनात? माझ्या 7 पिढ्या नरकात जातील. मला मेवा नको, मला फक्त तुमची सेवा करू द्या. असं म्हणतोस? मला दुसरं काय बी नको. बरं, मग माझी चिलीम भरून आणतोस? आत्ता आणतो महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराजांनी मला चिलीम भरायला सांगितली. म्हणजे माझा वरच चुकत नाही तर. महाराजांच्या असंच पुढं पुढं करायला पाहिजे. ते सांगतील ते काम करायला पाहिजे.
म्हणजे 7 पिढ्यांची दरी दूर होऊन जाईल माझी. हा महाराज शे गावात इतक्या उशिरा का आला तेच मला कळत नाही. जर आणखी आधी आला असता तर आता पोतोर मी श्रीमंत विठोबा घाटोळ झालो असतो. कोणतरी इकडे येतोय वाटतं. महाराजांच्या दर्शनाला आलेली दिसतेच समधी. राम 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 राम. राम 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 राम. मी विठोबा घाटोळ. बोला, काय काम काढलं? अहो आम्ही गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलो आहोत. महाराज असं कोणालाही दर्शन देत नाही. अहो भाऊ, तुमचं लय नाव ऐकलंय. आम्हाला महाराजांचं दर्शन घडवा की हो. घडवतो. तुम्ही असं करा, उद्याच्याला या. काहीतरी करतो मी. अहो भाऊ, हा प्रसाद आणला होता. प्रसाद? काय काय आणला प्रसाद? बंकर बंकर महाराज काय सेवा? बंकर, आम्हाला एक काठी हवी. काठी? हो, काठी हवी. कशासाठी हवे ते विचार नको. जा लवकर घेऊन ये. जा. आणतो. महाराज कसे बसतात? नाही. असं. अरे बापरे. महाराज असे बसतात. लोकांनी वाटाय हवं महाराज माझ्यात भिनलेत. अहो हे काय करताय? चिली मोडताय? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. शांते, हं. महाराज चिलीम ओढतात म्हणून मी बी चिलीम ओढतो या. महाराज असे बसतात म्हणून मी बी असा बसलो या. आता डोक्यावरचे केस भादरले की जमलंच. अंगावरची कापडं उतरू नका म्हणजे झालं. नाहीतर माझी गावात फिरायची पंचायत कराल. फार बोललीस. 4 नारळ आणल्या ते उचलून ये. नारळाची बर्फी कर आणि दूध बी आणले या. दुधाची खीर कर. हे समज महाराजांनी दिलं. अगं महाराजांनी कशाला द्यायला हवंय? त्यांच्या दर्शनाला लोक येतात ते देतात बघ मला समज. शांते, अगं तुझा कुकवाचा धनी आता साधा सुद्धा माणूस राहिलेला नाही. अगं शेगावात लई मान वाढलाय बघ त्याचा. चल कामाला लाग. चल, लई भूक लागली या. होय लागतेच बघा. तुला सांगितलं तेवढं काम कर. चल. शेठजी, राम शेठजी. राम. मी विठोबा घाटोळींची कारभारी. ओळखतो. महाराज आहे का वाड्यावरती? हो आहेत ना. आमचं हे महाराजांच्या सेवेला येतात का? हो येतात ना. पण तो महाराजांची सेवा करायला येतो का स्वतःचीच सेवा करून घ्यायला येतो हेच कळत नाही. म्हणजे महाराजांच्या सेवेला लागल्यापासून दिस पालटल्यात बघा आमचं. महाराजांची लय कृपा झाली आमच्यावरती. बरे दिवस आलेत ना आता. होय शेठजी. ते कुणामुळे आणि कसे आले याचा काही विचार केलात का तुम्ही? महाराजांमुळं. आमचे सांगत होते महाराज म्हणजे भोळा शंकर आणि हे शंकराचे नंदी असं गावातली माणसं म्हणतात ह्यासनी. महाराज ह्यांच्या बिगार काय बी काम करत नाहीत. जिथं महाराज जातील तिथं हे आपल्या बरोबर घेऊन जातात बघा. तद्दन खोटं बोलतोय. काय सांगताय शेठजी? हो, महाराजांचा मी पट्ट शिष्य आहे असं सांगून हा विठोबा महाराजांच्या भक्तांना लुबाडतो, त्यांची फसवणूक करतो. काय? आता महाराजांसाठी हे भक्तगण काही चिन्ह सांगतात, का चोरून घरी घेऊन जातो. महाराज आपल्या भक्तांना न विचारता न सांगता खूप काही देतात, तर हा दुर्भागी चोरून घेऊन जातो. जरा समजवा त्याला. म्हणावा मंदिरात दर्शनासाठी जायचं असतं, चोऱ्या करण्यासाठी नाही.
महाराज एक दिवस त्याला असा प्रसाद देणार आहेत की त्याला जन्माची अद्दल खडेल. हा, जरा समजावा त्याला. महाराजांची कीर्ती ओसरली का काय? आज सकाळपासून कोणी बी दर्शनाला आलं नाही. आले आले भक्तगण आले. महाराजांच्या नंदीला वाट पाहायला होता. थांबा, आता दर्शनासाठी तुम्हाला कशी वाट पाहायला होतो ते बघा. भवानी अग्रवाल शेठचं घर हेच का हो? होय गजानन महाराजांचा मुक्काम इथंच आहे का? होय. दूर गावून आलोय आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी. हो, ऐकता का? मी विठोबा घाटोळ. महाराजांनी सांगितलंय कोणालाही आज सोडायचं नाही. महाराज विश्रांती घेत आहे. हो, असं काय करता? सांगून तर बघा त्यांना, आम्ही खूप लांबून आलोय पायी पायी. जमायचं नाही. हो, महाराजांना विचारून तर बघा. जर ते नाही म्हणले तर थांबतो आम्ही झाडाखाली. तो नाणं कमी वाटतंय. इथंच तर पडलं होतं. गेलं कुठं? हो, ऐका की. आंबा किंवा पाहुणा, इथं माझं 2 नाणं गेलंय आणि तुमचं काय सारखं महाराजांना विचारा लावलंय. 2 आणं पाहिजे तर मी देतो, पण तुम्ही. काय म्हणता? द्या की 2 नाणं. आत्ता विचारतो महाराजांना. महाराज, जागे व्हा महाराज. परगावून काही भक्त मंडळी आपल्या दर्शनाकरता आली आहे महाराज. महाराज जागे व्हा. विठोबा, विठ्या, तुला मेवा हवाय ना? आता खा मेवा. माफ करा. महाराज आपला क्रोध आवरा महाराज. काय कळत होता? हो, झालंय तरी काय असं? मला वाटतं मला काही समजत नाही, पण मी सगळं जाणून होतो. आमच्या संगतीत जेवणा सुधारे, पण काय नाही, सारखे पेढे खातोय, मेवा खातोय. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. तर अशा रीतीनं महाराजांनी विठोबा घाटोळला जोरदार चोप दिला. आणि तो जो पळून गेला ना, तो माघारी परतलाच नाही. चांगलं केलं महाराजांनी. हा. खोटारडा कुठचा? प्रिया, या विठोबा घाटोळच्या गोष्टीवरून काय लक्षात आलं तुझ्या? कधी खोटं बोलायचं नाही, खोटं वागायचं नाही, स्वार्थीपणा करायचा नाही. आपल्या मनात खरी श्रद्धा असली तर देव आपले लाड करतो, नाहीतर मार देतो. बरोबर? अगदी बरोबर. वा वा वा. खरी श्रद्धा मनामध्ये असली तरच संतकृपा होते.